तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मंडळी, आपल्याला माहिती आहेच, स्वामिनी साड्यांची महाराणी तर्फे आपण दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन स्वामिनीचे कॅलेंडर तयार करत असतो. 2026 या नव्या वर्षाचं स्वागत करताना आम्ही स्वामिनी तर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत निवडक आणि मनमोहक अशा 12 साड्यांच्या आपल्या कल्पक कलाकुसरींनी विणकाम करणाऱ्या विणकरांच्या कथा. तेव्हा लगेचच कुमठेकर रोडवरच्या साड्यांची महाराणी स्वामिनीला भेट द्या. भरपूर साड्या खरेदी करा आणि स्वामिनीचे कथा विणकऱ्यांच्या हे कॅलेंडर मोफत मिळवा. स्वामिनी साड्यांची महाराणी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. श्रोतेहो नमस्कार. आपल्याला माहिती आहेच, स्वामिनीतर्फे आपण दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन स्वामिनीचं कॅलेंडर तयार करत असतो. यावर्षी कथा विणकरांच्या हा विषय घेऊन नवीन वर्षाचं कॅलेंडर घेऊन आलो आहोत. 2026 या नव्या वर्षाचे स्वागत करताना आम्ही स्वामिनीतर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आपल्या आवडीच्या सुंदर आणि मनमोहक साड्यांचे विणकाम करणाऱ्या विणकऱ्यांच्या कथा. स्वामिनीनं आजपर्यंत देशभरातील विविध प्रदेशात तयार होणाऱ्या, मनाला भुरळ घालणाऱ्या, हातमागावर तयार होणाऱ्या आणि त्या प्रदेशाचं वैशिष्ट्य जपणाऱ्या अस्सल विणकरांनी विणलेल्या साड्या आपल्यासाठी आणून एक मोठं 3 मजली वातानुकूलित प्रशस्त दालनच खुलं केलं आहे. आपली आवड ओळखून, आपली पसंती जाणून घेऊन खुल्या केलेल्या या साड्यांच्या दालनाला, स्वामिनीला अर्थात साड्यांच्या महाराणीला आपण सर्वजण मनापासून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपले आभार. या सुंदर साड्यांच्या निर्मितीमागच्या प्रक्रियेची, भावभावनांची आणि सौंदर्याची ओळख आपल्याला पटावी म्हणून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत एक धागा विणून ही साडी विणणाऱ्या विणकरांच्या सुंदर सुंदर कथा. कथा विणकरांच्या. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. श्रोतेहो नमस्कार. साड्यांची महाराणी स्वामिनी आपल्यासाठी घेऊन येत आहे भारतभरातील विशेष कलाकुसरींनी नटलेल्या आणि आपापल्या प्रांतातील अस्सल वैशिष्ट्य घेऊन सजलेल्या पारंपरिक साड्यांच्या निर्मात्यांच्या म्हणजेच विणकरांच्या कथांचा आगळा वेगळा प्रवास. कथा विणकरांच्या. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. हा मे महिना. आज आपण जाणून घेणार आहोत पारसी गारा साडी विणणाऱ्या विणकरांची कथा. 10व्या शतकात पर्शियामधून विस्थापित झालेला पारसी समाज आपल्यासारख्याच सभ्य संस्कृतीनं नटलेल्या भारतात आश्रयाला आला. अत्यंत प्रेमळ आणि पारदर्शक असलेला हा समाज. या समाजामध्ये स्त्रियांच्या वस्त्रांवर एक विशेष प्रकारची कलाकुसर केली जाते. त्याला गारा असं म्हणण्यात येतं. अत्यंत कष्टपूर्वक पण सफाईदारपणे विणल्या जाणाऱ्या या पारशी गारा साड्यांच्या एका विणकराची कथा आपण आज ऐकणार आहोत. डिकरा, तू एवढा चिंतेत का दिसतोय? मम्मी, आपलं पर्शिया सोडून आपण या भारतात येऊन स्थायिक झालो खरं, पण मला अजून तिथल्या आठवणी विसरता येत नाहीत ग. डिकरा, आपल्या पारशी लोकांची एक आदत तुला सांगते. आपला समाज एकदम बुद्धिवान, तरी आहे ती परिस्थिती सांभाळून घेणारा. तुला नक्की काय म्हणायचंय मम्मी? अरे, पर्शियातून आपले पूर्वज जेव्हा भारतात आले तेव्हा इथल्या एका संस्थानिकाने आपल्या एका पूर्वजाला एक प्रश्न विचारला होता. अच्छा, कोणता प्रश्न? ते म्हणाले होते की तुम्ही भारतात आलात खरे, पण एवढ्या मोठ्या हिंदुस्थानात तुम्हाला जागा कुठून मिळणार? तेव्हा आपल्या पूर्वजाने काय उत्तर दिलं माहितीये? काय दिलं? त्यांनी सांगितलं
की तुमच्या हातातल्या गच्च भरलेल्या दुधाच्या कपामध्ये चमचाभर साखर टाका. चमचाभर साखर मिसळूनही दूध सांडले का? नाही ना. मग त्याच साखरेप्रमाणे आम्ही पारशी तुमच्या हिंदुस्थानात मिसळून जाऊ. खरंय मम्मी. म्हणून सांगते डिकरा, इथे इंडियात तू आपल्या पारशी जातीचं नाव कर. ते कसं काय? मी तुला आपली पारशी समाजाची गारा नावाची विणकाम कला शिकवते. गारा? हो, घराघरातल्या पारशी बायका आपल्या साड्यांवर हे विणकाम करत होत्या. पण आता ते खूप कमी झालं. ही कला तू शिकून घे आणि आपल्या पारशी जमातीचं नाव रोशन कर. चालेल, शिकव मला तू. 19व्या शतकात पारशी समुदायाच्या चीनशी असलेल्या ऐतिहासिक व्यापारातून ही कला त्यांनी आत्मसात केली. हातानं भरतकाम केलेली रेशीम किंवा जॉर्जेट साडी आणि त्यावर पक्षी, फुलं, पॅगोडा आणि ड्रॅगन सारखे डिझाईन्स असं त्याचं प्रथम स्वरूप होतं. प्रथम रेशीम आणि नंतर जॉर्जेट आणि शिफॉन सारख्या हलक्या कापडांवर हे विणकाम होत होतं ना? होय. गारा साड्या बहुतेकदा कुटुंबाच्या मुलींना, सुनांना वारसा म्हणून दिल्या जातात. त्यांना कुटुंबाच्या समृद्धी आणि सुसंस्कृतपणाचं ते लक्षण मानण्यात येतं. हे बघ, असे शेजारी शेजारी बारीक टाके घालून ही सुंदर पाना फुलाची डिझाईन करता येते. यासाठी प्लेन साडीवर आधी हे डिझाईन आखून घ्यायचं आणि मग त्याला टाक्याने विणत राहायचं. अरे पण हे खूप वेळ खाणारं काम आहे मम्मी. अरे चांगल्या गोष्टी करायच्या तर त्याला वेळ जाणारच ना डिकरा. मम्मी, तू खरंच छान शिकवली की मला गारा विणण्याची पद्धत. डिकरा, पारशी कम्युनिटी आहे ना, ती एकदम सॉफ्ट असते. आपल्याला कुठल्याच बाबतीत भडक गोष्टी चालत नाहीत. म्हणून मग डिझाईन करताना जे रंग वापरशील ते एकदम सॉफ्ट, लाईट आणि एकमेकात मिसळणारे हवेत. भडक सडक काय बी नाही चालणार. हां, ठीक आहे मम्मी. हे सॅटिन स्टिच, फ्रेंच नॉट्स आणि त्यात मिसळलेले बारीक बारीक स्टिच, हां, एकदम भारी दिसत आहेत. ही गारा साडी तयार करून तू व्यापारी लोकांना विक, म्हणजे तुला भारी बरकत मिळेल. लक्षात ठेवा, ही साडीवरची डिझाईन म्हणजे आपल्या पारशी कुटुंबाचा वारसा आहे. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आईनं शिकवलेली कला आणि दिलेला मूलमंत्र त्यानं तंतोतंत पाळला आणि तो गारा साडी विणणारा एक खूप मोठा विणकर झाला. देशोदेशात त्याच्या या साड्यांना प्रचंड मागणी येऊ लागली. आज त्यांच्या गुंतागुंतीच्या हस्तकलेमुळे, वेळखाऊ विणकामामुळे आणि कमी होत चाललेल्या व्यावसायिकांच्या संख्येमुळे गारा साड्या एक दुर्मिळ आणि मौल्यवान संग्राहक वस्तू बनल्या आहेत. मात्र गारामध्ये आधुनिक डिझायनर्स पारंपरिक गारा डिझाईन्सचा क्लासिक गुंतागुंतीचा लुक जपून विणकर विविध रूपांतर करून नाविन्य प्राप्त करत आहेत. अशा सुंदर रूपाची सॉफ्ट, अगदी अस्सल पारशी गारा साडी आपल्यासाठी आपल्या शहरात घेऊन येत आहे साड्यांची महाराणी स्वामिनी. स्वामिनीच्या 3 मजली भव्य दालनामध्ये आपल्याला गारा डिझाईन्सच्या असंख्य व्हरायटीज पाहायला मिळतील, ज्या अस्सल विणकरांकडून विणून घेतल्या गेलेल्या आहेत. स्वामिनीच्या गेल्या वर्षानुवर्षांच्या सहवासामुळे असंख्य विणकर विश्वासानं स्वामिनीला हा कलेचा वारसा विणून देत आहेत. इतरत्र कुठेही पाहायला न मिळणाऱ्या या अस्सल पारशी गारा डिझाईनची व्हरायटी खरेदी करण्यासाठी स्वामिनीला अवश्य भेट द्या. तुमच्या मनातल्या असंख्य सुंदर सुंदर कल्पना ओळखून त्यांना साड्यांच्या रूपानं व्यक्त स्वरूपात तुमच्या समोर आणणारी स्वामिनी. साड्यांची महाराणी स्वामिनी, बिझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी, बिझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. मंडळी, आपल्याला माहिती आहेच, स्वामिनी साड्यांची महाराणीतर्फे आपण दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन स्वामिनीचे कॅलेंडर तयार करत असतो. 2026 या नव्या वर्षाचं स्वागत करताना आम्ही स्वामिनीतर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत निवडक आणि मनमोहक अशा 12 साड्यांच्या आपल्या कल्पक कलाकुसरींनी विणकाम करणाऱ्या विणकरांच्या कथा. तेव्हा लगेचच कुमठेकर रोडवरच्या साड्यांची महाराणी स्वामिनीला भेट द्या
भरपूर साड्या खरेदी करा आणि स्वामिनीचे कथा विणकर यांच्या हे कॅलेंडर मोफत मिळवा. स्वामिनी, साड्यांची महाराणी. विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी, विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.